कल्पना करा, तुम्ही जन्मापासून एका अंधाऱ्या गुफेमध्ये कैद आहात. तुमचे हात व पाय बांधलेले आहेत. मान इतकी घट्ट अडकवलेली आहे की तुम्ही फक्त समोरचे भिंतच पाहू शकता आणि तुम्हाला जे दिसतं तेच तुम्ही सत्य मानता. पण जर मी सांगितलं की तुम्ही आयुष्यभर तर सावल्या पाहत होतात आणि खरं जग त्याच्या पलीकडे आहे, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. आज आपण जाणून घेणार आहोत जवळपास 2400 वर्षापूर्वी सांगितलेली अशी एक कथा, जी आजच्या सोशल मीडिया, बातम्या आणि आपल्या विचारावरही तितकीच लागू पडते. कथा सुरू होते एक मोठ्या अंधाऱ्या गुफेतून. विचार करा, काही लोक जन्मापासून साखळदंडाने बांधलेले असतात. त्यांनी कधीच बाहेरचं जग बघितलेलं नसतं. ते फक्त समोरची भिंत पाहू शकतात. त्यांच्या मागे आग जळत असते आणि त्या आगीसमोरून काही लोक प्राण्याची आकृती घेऊन इकडून तिकडे घेऊन जात असतात. त्या आकृतीच्या भिंतीवर पडणाऱ्या सावल्या त्या कायद्यानं दिसत असतात. त्यांच्यासाठी त्या सावल्याच सत्य असतात. त्यांना वाटतं याच जगात सगळं काही आहे असं त्यांना वाटत असतं. अचानक एक दिवस त्यांच्यापैकी एक कैदी मुक्त होतो. तो उठतो, पहिल्यांदा मागे वळून पाहतो. त्याला आग दिसते. त्याला समजायला लागतं, ज्या सावल्यांना तो सत्य समजत होता त्या तर फक्त प्रकाशामुळे तयार झालेला आकार होता. तो गुफेबाहेर जातो. सुरुवातीला बाहेरचा प्रकाश त्याला सहन होत नाही. त्याला वेदना होतात. पण हळूहळू तो खरे जग पाहतो. झाडे, नद्या, आकाश, सूर्य, पक्ष्यांचा आवाज. मग त्याला समजते की गुफातील सावल्या हे वास्तव नव्हतं, तर वास्तवाची एक झलक होती. खरे जग तर गुफाच्या बाहेर आहे. तो पुन्हा गुफामध्ये येऊन इतरांना सत्य सांगायचा प्रयत्न करतो. पण इतर कैदी त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. उलट त्याला वेडा समजतात. कारण त्यांचे संपूर्ण आयुष्य सावल्यांचं सत्य मानण्यात गेले असतं आणि जे सत्य त्यांच्या विश्वासाला आव्हान देते ते स्वीकारणं त्यांना अशक्य वाटतं. आजच्या काळात ही कथा महत्त्वाची आहे. आज आपण सोशल मीडियावर काहीतरी पाहतो, कोणीतरी सांगतं, एखादी पोस्ट व्हायरल होते आणि अनेकदा पडताळणी न करता आपण त्यावर विश्वास ठेवतो. आणि कधीकधी आपण फक्त आपल्या मतांशी जुळवणारी माहिती स्वीकारतो. हीच आधुनिक गुफा असू शकते. म्हणून प्रत्येक माहितीवर विश्वास ठेवण्याआधी प्रश्न विचारा. या कथेचा सर्वात मोठा संदेश, सत्य नेहमी सोपं नसतं. ज्ञानाचा प्रवास अनेकदा अस्वस्थ करणारा असतो, कारण तो आपल्या जुन्या विश्वासांना प्रश्न विचारायला भाग पाडतो. पण जो माणूस सत्य शोधायची हिंमत करतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. शेवट, आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जे सत्य पाहतो ते खरंच सत्य आहे का? कदाचित आपण सर्वजण आपापल्या एका अदृश्य गुफेत जगत असू आणि त्या गुफेतून बाहेर पडण्याची पहिली पायरी म्हणजे प्रश्न विचारणे. या व्हिडिओबद्दल तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटू एक नव्या विचारासोबत.